नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन रेसिपीचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर मी ही रेसिपी पहिल्यांदा ट्राय केली कस्टर्ड आईस्क्रीम। घरच्या साहित्यामध्येच जे उपलब्ध होतं तेवढ्याच साहित्यात ही कस्टर्ड आईस्क्रीम मी ट्राय करून बघितली। अशी आईस्क्रीम जर तुम्ही एकदा ट्राय करून बघितली तर इतर आईस्क्रीम तुम्हाला इझी जमतील आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की आता आपल्याला आईस्क्रीम जमायला लागली। फर्स्ट टाइम ट्राय केलं त्याच्यामुळे खूप छान क्रीमी आणि सॉफ्ट आईस्क्रीम तयार झाली, एकदम अशी फ्लफी क्रीम तयार झाली होती। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलं होतं। त्यातलं अर्धा लिटर दूध मी आता तापवायला ठेवते कढईमध्ये। तुमच्याकडे जे पसरट भांडं असेल, पातेलं असेल, कढई असेल ते तुम्ही घेऊ शकता। आता मी एका कढईमध्ये हे दूध तापवायला ठेवले। अर्धा लिटर आपल्याला दूध घ्यायचे। दूध छान 10 मिनिटं मस्त हाय फ्लेमवर उकळून घ्यायचे। त्यानंतर मी थोडंसं दूध साईडला काढलं होतं अर्ध्या वाटीमध्ये। त्यामध्ये 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर मी घेतली आहे, 2 मोठे चम्मच। ते छान यामध्ये मिक्स करून ढवळून घेऊया। तर आता मी छान दूध तापलं की त्याला असं घट्टपणा आला की आपण हे कस्टर्ड दुधामध्ये हळूहळू सोडूया। तर हे बघा असं छान मस्त आता छान घट्टसर दूध तयार झालेलं आहे। आता यामध्ये जे कस्टर्ड आपण मिक्स करून घेतलं होतं ते ह्यामध्ये ॲड करूया। दुधाला छान मी एक 10 मिनिटं हाय फ्लेमवर उकळून घेतलं, त्याला घट्टपणा देखील आला आहे। आता जे कस्टर्ड आपण मिक्स करून घेतलं होतं ते एकदा वाटीमध्ये आपण ढवळून घेऊया, म्हणजे ते तळाला जाऊन बसतं, ते छान मिक्स करून घ्यायचं। आता दूध आपल्याला ढवळत असतानाच यामध्ये हे कस्टर्ड मिक्स करायचं। जर तुम्ही डायरेक्ट कस्टर्ड टाकून दिलं तर त्याचा एकदम गोळा तयार होतो किंवा मग बारीक बारीक गाठी तयार व्हायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने मी आता हे हाय फ्लेमवर छान 2 ते 3 मिनिटं मस्त ढवळून घेते आणि छान शिजवून घेते। तर तुम्ही कस्टर्ड पावडर घेताना तुमच्या आवडीचा फ्लेवर वापरू शकतात। स्ट्रॉबेरी म्हणावं, चॉकलेट्स म्हणावं, इतर तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते घेऊ शकता। तर यामध्ये मी आता चवीप्रमाणे साखर घेणार आहे। कमी जास्त गोड तुम्हाला जसं हवं तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। आता हे घट्टसर झालेलं आहे, यामध्ये आता मी प्रमाणानुसार साखर घेते आणि साखर टाकल्यानंतर थोडंसं ते पातळसर देखील होतं। त्यामुळे गॅसची फ्लेम हाय करायची आणि 5 मिनिटं छान हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याला पटकन घट्टपणा येतो आणि मग आपण ते साईडला थंड करायला ठेवू शकतो। आता बघा छान घट्टसर झालं आहे। आता मी हे छान एकदम थंड करून घेते आणि साईडला ठेवते। तर एका बाउलमध्ये मी क्रीम घेतलं आहे, फ्रेश क्रीम घेतलं आहे अमूलचं। तर आता हे आपल्याला 1 कप घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा फ्रेश क्रीम मी आधी फ्रीजमध्ये काढून ठेवलं होतं, त्यामुळे छान पातळ झाले। आता याला आपण ब्लेंड करून घेऊया। तर छान हे मस्त असं फ्लफी होईपर्यंत आपल्याला हे छान ब्लेंड करून घ्यायचं आहे। आईस्क्रीम जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर कस्टर्ड आईस्क्रीम आधी तुम्ही एकदा ट्राय करा, म्हणजे तुम्हाला इतर आईस्क्रीम बनवण्याचा कॉन्फिडन्स आपोआपच येईल। बघा आता छान मी एका बाउलमध्ये घेतलं होतं, पण ते एका आता डब्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलं, म्हणजे ते पटकन फ्लफी होतं। हे बघा छान आता मस्त आपली क्रीम छान फ्लफी झाली आहे। आता जे मिश्रण मी बनवलेलं होतं ते आता छान थंड झालेलं आहे, ते आता यामध्ये ॲड करूया। आता वजनी प्रमाण मी 1 डबा घेतला आहे, तो एक अर्धा किलो हे सगळं मिश्रण तयार झालं आहे आपलं। तर कस्टर्डचं जे मिश्रण आहे ते छान मस्त थंड झालं आहे एकदम रूम टेम्परेचरवर। तर जी क्रीम आपण ब्लेंड करून घेतली होती हे दोघं छान आता आपण एकत्र करून घेऊया, मस्त ब्लेंड करून घेऊया। एक 5 ते 6 मिनिटं छान याला हाय मूडवर करायचं आणि ब्लेंड करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्णतः फ्रीजरला 2 तास ठेवायचा आहे। हा बाउल अजिबात फ्रीजर उघडायचा नाही, कम्प्लिटली 2 तासानंतर हा बाउल फ्रीजरमधून काढायचा। आता हे 2 तासासाठी मी फ्रीजला ठेवते। प्लास्टिक पेपर नाही ठेवला तरी चालेल किंवा एखादी डिश ठेवून फ्रीजरला ठेवलं तरी चालेल। आता बरोबर 2 तासांनी बघा मी हा बाउल फ्रीजरमधून काढला आहे। जास्त घट्टसर होत नाही, पातळच राहते ही क्रीम। पण आता बघा मी याला परत ब्लेंड करून घेणार आहे। तर आपल्याला बरोबर 10 ते 15 मिनिटं हाय मोडवर हे ब्लेंड करून घ्यायचे आणि छान फ्लफी तयार झालं का नंतर मग हे ब्लेंड करणं आपल्याला थांबवायचं। मुलाला छान असं याने ब्लेंड करायचं होतं,
तर त्यानेसुद्धा मला माझ्यासोबत रात्री 10:30 वाजता उठून त्यानेसुद्धा थोडीशी मदत केली आहे. बघा त्याला खूप आवडलं असं करायला. तर आता मी हा एक डबा घेतला आहे छान, तो खूप असं टाईट झाकण बसेल असा आपल्याला एक डबा घ्यायचा. आता मी हे छान कंटेनर घेतलं आहे. यामध्ये आता सगळं मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि एक मस्त 7 ते 8 तासासाठी ही आईस्क्रीम तयार होते मस्त. तर चला, तर डबा मी छान मस्त सेट करून घेतला आहे. वरतून प्लास्टिक पेपर सेट करायचा. तुमच्याकडे दुधाची पिशवी असेल ती कट करून सेट केली तरी चालेल. यामुळे झाकण आपलं टाईट बसतं आणि आईस्क्रीम वगैरे तयार होत नाही. तर चला, अशा पद्धतीने मी आता डबा फ्रीजला 7 ते 8 तासासाठी सेट करायला ठेवते हाय मोडवर. तर सकाळीच मी हा डबा काढणार फ्रीजरमधून. एक 8-9 तासानंतर डबा मी फ्रीजरमधून काढून एक 5 मिनटं वरती ठेवला होता. तर अशा पद्धतीने आपली कस्टर्ड आईस्क्रीम तयार झाली. एकदम मस्त क्रीमी आणि फ्लफी क्रीम जर तुमची तयार झाली ना, तर अशी छान मस्त सेट होते आईस्क्रीम. तर मी बघा तुम्हाला काढून दाखवते. परफेक्ट तर निघणार नाही तरी मी प्रयत्न करते. अशा पद्धतीने आपली कस्टर्ड आईस्क्रीम आजची तयार झाली आहे. पहिल्यांदा बनवत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्की कळवा.